काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये खासगी प्रवाशांच्या बसमधील ड्रायव्हरला फिट आल्यामुळे प्रसंगावधान दाखवत एका महिलेने स्टेअरिंगचा ताबा मिळवत चालकाला रुग्णालयात दाखल करून प्रवाशांना सुद्धा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. अशीच एक घटना अलिबाग तालुक्यातील वाडगाव फाटा येथे घडली आहे. मुरुड आगाराची बस क्रमांक MS-20BL 3257 ही बस मुरुड ते बोरिवली अशी चालवित असताना मौजे वाडगाव फाटा येथे सुमारे 100 मीटर मागे बसचे चालक हेमंत रामदास मसराम राहणार चिखलपाखाडी तालुका मुरुड डोंगरगाव यांनी मद्यसेवन करून बस चालवण्यास सुरुवात केली. मद्यप्राशन करून गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बस चालवू लागला. बस चालवित असताना वडाच्या झाडाला ठोकर मारून अपघात झाला. बसमध्ये प्रवाशांची संख्या देखील जास्त असल्याची माहिती उपस्थित नागरिकांकडून मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात अभिजित हरिश्चंद्र मांढरे वाहतूक निरीक्षक अलिबाग आगार यांनी तक्रार केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 279 427 मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अमर जोशी हे करीत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.